आपल्याकडे जरीपटका पोलीस स्टेशन परिमंडळ क्रमांक 5 नागपूर शहर येथे 4 तारखेला 4/9/2025 रोजी एक एटीएम मशीन एटीएम डेबिट मशीन असतं त्याची गॅस कटरच्या साहाय्याने चोरीचा प्रकार आपल्याला समजला होता सकाळच्या वेळेस। आणि ही जी चोरी आहे ही रात्री 2:30 वाजेच्या दरम्यान झालेली आहे 4 तारखेला। त्यानंतर आपल्या जरीपटका पोलीस स्टेशनमधील तपास पथक ACP जरीपटका डिव्हिजन आणि सिनियर PI जरीपटका पोलीस स्टेशन यांनी तात्काळ तपास पथकाला रवाना करून पुढच्या जे तपास होते त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जो टेक्निकल स्वरूपाचा तपास होता, ज्यामध्ये आपण 350 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे चेक केलेले आहेत। कारण रात्रीच्या वेळेस ती एक व्हाईट कलरची स्विफ्ट कार आपल्याला दिसत आहे, त्याच्यामधून हे आरोपी उतरताना दिसत होते। तर ते बॅक ट्रॅकिंग म्हणजे कुठून सुरू झाले होते आणि ही चोरीचा प्रकार झाल्यानंतर कुठे गेले, असं दोघं बाजूला आपण जवळपास 350 पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्याचं अवलोकन केलेलं आहे। सोबतच डंप डेटा जो आहे की त्यांचे कुठे कॉल्स झाले असतील का त्याचं देखील अवलोकन केलं। आणि त्याच्या साहाय्याने आपण जो याच्यातला एक मुख्य आरोपी होता की जो रेकी करण्यामध्ये आणि प्लॅनिंग करण्यामध्ये सक्रिय होता, त्याला आपण 36 तासाच्या आत जरीपटका पोलीस स्टेशनच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे। आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की त्या आरोपीवर इथून मागे देखील गुन्हे दाखल झालेले आहेत। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याच्यावर 25 गुन्हे आपल्याला मिळून आलेले आहेत आणि हे सर्व गुन्हे मालमत्तेच्या संबंधितच आहेत। चोरी असेल, घरफोडी असेल, वाहन चोरी असेल, या प्रकारचे आहेत। आणि ह्या आरोपीकडून आपल्याला एक 17,400 रुपये देखील आपण याच्यामध्ये रिकवर केलेले आहेत। आणि जे आपण बँकेसोबत जी थर्ड पार्टी एजन्सी आहे जी कॅश रिफिलिंगचं काम करते त्यांच्यासोबत क्रॉस चेक केला असता की हे त्यातीलच पैसे आहेत, हे देखील कन्फर्म झालेलं आहे। या एकंदरीत या चोरीमध्ये 8,12,400 रुपयाचा मुद्देमाल गेलेला आहे, त्यापैकी 17,400 रुपये आपण हस्तगत केलेले आहेत। सोबतच इतर जे 4 लोक होते त्यांचे नाव देखील आपण निष्पन्न केलेले आहेत आणि ते 4 लोकांसाठी आपल्या टीम ऑलरेडी रवाना झालेले आहे। लवकरात लवकर त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत। जस याच्या आधी म्हणजे मागच्या 2 वर्षात तर असा कुठे काही प्रकार नव्हता, त्याच्या आधी अशी झालेली होती। आणि आपण सर्वांनीच बऱ्याचदा हे बघितलं असेल की ATM मध्ये चोरी ते गॅस कटरच्या साहाय्याने, याच्यासाठी विशिष्ट भागातील काही गँग्स ॲक्टिव्ह आहेत। त्यामध्ये मध्यंतरी एक हरियाणाचा एरिया